दरम्यान पक्षनेते पदाबाबतच्या चर्चा या आदित्य ठाकरे यांनी फेटाळलेल्या आहेत। अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। बातमी पेरलेली आहे, अफवांवरती विश्वास नको अशी प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। एका गटातून 22 आमदार जाणार असंही मी ऐकलेलं आहे असं देखील ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। 22 आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं पण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। विरोधी पक्षाकडून तुमचं नाव येतं सर। तर अफवांवरती विश्वास नको अशी प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। बातमी पेरलेली आहे, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका अशी माध्यमांसमोर प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। त्याबरोबरच ते म्हणालेले आहेत की एका गटातून 22 आमदार जाणार आहेत असं देखील मी ऐकलेलं आहे। त्यामुळे एकूणातच विरोधी पक्षनेते पदावरती आदित्य ठाकरे यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका या पद्धतीची ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर याचवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाहीये, दोन्ही सभागृहामध्ये तो आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नाही। तो अधिकार पूर्ण सभापती आणि अध्यक्ष महोदयांचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।